तुम्ही कधी एकटे घरी राहिला आहात का? भीती वाटते ना? या छोट्या पिल्लाला हीच भावना माहीत आहे. ते हरवले होते, त्याच्या कुटुंबापासून वेगळे झाले होते. जग खूप मोठे आणि भीतीदायक होते. प्रत्येक आवाजाने ते उड्या मारायचे. त्याला त्याची आई आणि भावंडे खूप आठवत होते. पण त्याला धीर धरावा लागणार होता. त्याने हवेत शुंगत सुगावे शोधायला सुरुवात केली. कदाचित, फक्त कदाचित, ते घरी परत जाण्याचा मार्ग शोधू शकेल. तोपर्यंत त्याला हुशार राहावे लागणार होते. पानांचा खडखडाट. पिल्लू थिजले. त्यावर एक सावली पडली. तो एक लांडगा होता, मोठा आणि धोकादायक, भुकेल्या डोळ्यांनी. गुलप, पिल्लूने विचार केला. त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते. त्याला लवकर काहीतरी करावे लागणार होते. पडणे हा पर्याय नव्हता. ते खूप लहान होते, लांडगा खूप वेगवान. बरं, नमस्कार छोट्या खाव, लांडग्याने गुरगुरले, त्याचे ओठ चाटत. पिल्लूला माहित होते की त्याला वेर मिळवायचा आहे. लांडगा महाराज, पिल्लू किंचाळले, तुम्ही खूप बलवान दिसता. तुम्ही जंगलातले सर्वात बलवान प्राणी आहात का? लाड, त्याचे एकमेव हत्यार. लांडगाने छाती फुगवली. अर्थात मी सर्वात बलवान, सर्वात वेगवान, सर्वात हुशार आहे. अभिमान, पिल्लूने विचार केला. नेहमीचे कमकुवतपणा. अद्भुत, पिल्लूने उद्गार काढले. एका डबक्यात लांडग्याचे प्रतिबिंब पाहून कौतुक करण्याचे नाटक केले. पण तुम्ही इतके बलवान आहात का यासाठी? त्याने त्याचे नाक जवळच्या झाडाच्या खोडाकडे दाखवले. जाड आणि जड, ते हलविण्यासाठी प्रचंड ताकद लागेल. लांडगा अभिमानाने अंध झाला, त्यात फसला. हा मुलांचा खेळ. लांडगा ताणून आणि ढकलत अचल खोड हलविण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान पिल्लू शांतपणे निसटले. लांडगा थकून अखेर हार मानली. त्याने पिल्लूला शोधले, पण ते गेले होते. केसाच्या छोट्या गोळ्याने हुशारीने मात केली. त्या दिवशी त्या छोट्या पिल्लाला एक मौल्यवान धडा मिळाला. कधीकधी मेंदू बाहूपेक्षा बलवान असतात. ते सुरक्षित होते, बरामुळे नाही, तर त्याच्या बुद्धिमत्तेमुळे. आणि म्हणूनच हुशार पिल्लू दुसरा दिवस पाहण्यासाठी जगले, बुद्धी आणि चातुर्याच्या शक्तीचा पुरावा.